प्रीतम राहिला कुठे? प्रीतम आणि ती त्या ड्रायव्हरचीच मुलगी आहे ना? काल आदित्य, आज प्रीतम. अहिल्या, हे सगळं नेमकं काय चाललंय काय? प्रीतम, देवी आई, आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी आणि तू इथे? मी खूप आधीच पोहोचलो ना इथे आणि तुम्ही कोणीच दिसला नाहीत म्हणून जस्ट चिल करत होतो, बाकी काही नाही. तिच्या सोबत ती इथे आल्यावर दिसली ना मला, आणि आपल्या मारुती मामांची मुलगी आहे ती, म्हणून बोलत होतो, नथिंग एल्स. प्रीतम, किर्लोस्करांची इब्रत काय आहे हे सतत समजावून द्यायला हवं का तुला? आपण कोण आहोत, कुठे आहोत, कोणासोबत उभे आहोत याचं तरी भान ठेवावं. ही अगं पारू आहे ती. इतरांचं सांगत नाहीये मी, फक्त किर्लोस्करांबद्दल बोलतेय. या देवळात आपल्याला पहिल्या पूजेचा मान आहे आणि आपण काय करायला आलोय ह्याचं तरी भान ठेव. लहान आहेस का तू आता? काही दिवसात लग्न होणार आहे तुझं. यात प्रीतम सरांची काय बी चूक नव्हती. आना, तुम्ही इथं येणार आहे ते मला बी माहित नव्हतं. विचारलं मी? तुझं महत्वाचं काम झालं असेल तर जे करायला आलोय ते करायला जाऊया का? मीरा, दिशा, हो. ज्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. ऑल द बेस्ट. आयुष्यात अजून काय पाहिजे? साक्षात मला माझ्या देवी आईचं दर्शन झालं. आई, मी मारुती मामाला पारूला जॉब देईन असं वचन दिलं. आपण तिला आपल्या किचन डिपार्टमेंटमध्ये कामावर ठेवू शकतो का? असंही खूप चांगलं जेवण बनवते, आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. इतर कुणीही असतं
तरी मी तुझ्या निर्णयाचा विचार केला असता. पण ती मुलगी नाही. आईचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहेच. पण पारूला केलेल्या प्रॉमिसचं काय करू? मारुती मामाला काय सांगू? लाख छिपाओ छिप न सकेगा राज हो कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा. काय बाबा, कसलं राज आणि कसलं काय? ए हॅलो, मी बाप आहे तुझा. मला नाही समजणार तर कोणाला समजणार? हा, बर चल, काय काम करत नसशील तर मस्तपैकी फिरून येऊयात. माझे एक काम आहे, तुलाही बरं वाटेल. चल. नाही नको, तुम्ही जाऊन ये ना. ठीक आहे, बोलण्यासाठी प्रत्येक वेळेला बाहेरच जायला पाहिजे असं काही नाही. दोन आपली माणसं कुठेही बोलू शकतात ना. चल बस या. अरे आईवर चिडलायस ना? नाही. खोटं बोलण्याचा अयशस्वी प्रयत्न करतोस रे. अरे तुझे डोळे खरं बोलतात. तू बोलणारच नसशील तर मी थांबून काय उपयोग आहे ना. चला येतो. नाही नाही बाबा, थांब ना. बघ, मी बोले नाही अहिल्याशी. पारूला कामावर ठेवण्यासाठी तयार करेन मी तिला. खरंच? काय ना, सध्या ती पारूवर चिडलीये म्हणून नको म्हणतीये. थोडा वेळ दे मला, डोंट वरी. आणि हेच कारण असेल ना तर चल, मस्त राऊंड मारून यात. बरेच दिवस झाले आपण तसे फिरायला गेलो नाहीये. चल. नाही नाही बाबा, आपण जाऊया ना नंतर कधीतरी. बाबा ऐक ना, पारूच्या बाबतीत आईने जो निर्णय घेतलाय मी त्याचा रिस्पेक्टच करतो. मला मान्य आहे पारूने भरपूर चुका केल्यात, पण मी मारुती मामाला शब्द दिलाय. आय नो, मी आईला न विचारता असा शब्द द्यायला नको होता. खरंच चुकलं माझं. पण बस बस बस, नको जास्त विचार करू. रिलॅक्स हो. बाबा जाताना मारुती मामाला घेऊन जा. अरे नको, जवळच जायचंय. अरे तसंही बरेच दिवसात ड्रायव्हिंग केलं नाही मी. येतो. चल बाय. नमस्कार गुरुजी. माफ करा हा, बाहेर एका मूर्ख मुलीचं ताट पडलं आणि त्यामुळे माझ्या पायाला हळद लागली. असू दे असू दे, शुभ शकून आहे हा. या बघा. गुरुजी, ह्या आमच्या मुलांच्या पत्रिका. हो. त्यांच्या लग्नाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. हो. काय झालं गुरुजी? सगळं ठीक आहे ना? म्हणजे पत्रिका जुळतायत ना? हा, तसा जुळतायत पत्रिका. कसं जुळताय म्हणजे? एक छोटासा दोष आहे पत्रिकेमध्ये. गुरुजी, जे काही असेल ते निसंकोचपणे सांगा आणि त्यावरचा उपायही सांगा. जे असेल ते आम्ही करायला तयार आहोत. फक्त हे लग्न झालं पाहिजे. तुमच्या मुलीच्या नावात दोष आहे. म्हणजे दिशा नाव आहे ना तुझं? हो गुरुजी. हम्म.
जन्माक्षरावरून नाव ठेवलेलं नाही. हो बरोबर. नाही म्हणजे त्यावेळेला आम्ही एवढा काही विचार नाही केला. आम्हाला सगळ्यांना जे नाव आवडलं ना तेच आम्ही ठेवलं. असू दे, हरकत नाही. पण काय होतंय की हिच्या नावामुळे मुलाच्या पत्रिकेमध्ये दोष निर्माण होतो. म्हणजे हे लग्न करणार असाल तर मुलीचं नाव बदलावं लागेल. व्हॉट? नो वे. आय मीन या सगळ्याला काही अर्थच नाहीये, यात काही लॉजिक नसतं. आणि मी तर हे असलं सगळं मानत पण नाही. माझं नाव बदलायला लागेल. गुड. अजून मोठ्याने ओरड, अजून लाऊड. म्हणजे मॉमच्या मनातून उतरशील. ओरड तू, ओरड. गुरुजी, आपण बोलू यावर. तुम्ही सगळे जरा बाहेर थांबता का? मी आलेच. दिशा, ऐक माझं. व्हॉट इज दिस मम्मा? किती ऑर्थोडॉक्स लोक आहेत हे. हे इतकं सुपरस्टिशियस कोण असतं? आपण 21st सेंचुरी मध्ये 2024 चालू आणि हे असले विचार करताय. दिशा, तू जरा शांत होशील का? हे बघ मम्मा, काहीही झालं तरी मी माझं नाव चेंज करणार नाहीये. ओके? ते सोडून तुम्हाला काहीही सांग, पण माझं नाव मी नाही चेंज करणार. अगं पण एवढा काय प्रॉब्लेम आहे? फक्त नाव तर बदलायचंय. अगं पण मला आवडतं माझं नाव. का बदलू मी ते एका फालतू कारणासाठी? वाव, काय सरप्राईज मिळालं. पारू सोबत थोडे राऊंड्स, आय मीन प्रदक्षिणा काय मारल्या, लगेच पत्रिकेत फॉल्ट निघाला. देवा, जर तू हे लग्न मोडलंस ना तर आय प्रॉमिस 1000 प्रदक्षिणा घालीन. डन डन. हे बघ मम्मा, इट्स फायनल. मी माझं नाव नाही चेंज करणार आहे. हळू बोल, प्रीतम ऐकेल. आणि काय नाव 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 लावलंयस ग? नुसतं नाव तर बदलायचंय. त्या बदल्यात तुला काय मिळणार आहे ह्याचा जरा शांतपणे विचार करशील का? किती वर्ष आपण ह्या मोमेंटची वाट बघितली की तू किर्लोस्कर घराण्याची सून होणार. आणि हे सगळं जे घडतंय ना ते असं येऊनही घडत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलीये मी. पण माझं नाव माझी आयडेंटिटी आहे मम्मा. ते मी का बदलू यार? अच्छा, आणि प्रीतमशी लग्न झाल्यावर तुझी आयडेंटिटी काय असणार आहे? किर्लोस्कर एम्पायरची सून. थिंक अबाउट इट. पण मम्मा बस, हट्ट पुरे. माझ्या मेहनतीवर पाणी फिरवू नकोस, नाहीतर ओके. दॅट्स लाईक माय स्वीट लिटल गर्ल. हे बघ, एकदा प्रीतमशी तुझं लग्न झालं ना, किर्लोस्कर घराण्याची सून झालीस ना, की अख्ख्या किर्लोस्कर फॅमिलीचं नाव बदल. हू केअर्स? ओके ओके. काय ग? मगाशी एवढा नाश्ता करून सुद्धा पोट नाही भरलं तुझं? नाही ना, आदित्यने त्या मारुती मामांच्या मुलीचा विषय काढला. पारू नाव आहे तिचं. असेल, तुम्हा सगळ्यांना तिचं कौतुक असेल, मला आणि वहिनींना नाहीये. भूकच गेली ना माझी. आत्ता कुठे जराशी भूक लागली. खरं तर ना, कमी खायची सवय असली पाहिजे तुला. का हो? जाड जाड होतीये का मी? उद्या किर्लोस्करांच्या घरातून बाहेर काढलं तर काय खायचं ना? हो, एवढी मोठी चूक केली आहे तुम्ही.
का बाहेर काढतील तुम्हाला? मला नाही, तुला. मला कशाला कोण बाहेर काढतंय? अगं केवढा चुमडेपणा सुरू आहे तुझा. खरं सांगतो, बंद कर हे सगळं. तुझ्यामुळे ना आदित्य, प्रीतम आणि वहिनींना सगळ्यांना त्रास होतोय. काहीतरीच काय. तसं काही असतं तर कोणीतरी बोललं असतं ना मला. नाही बोलणार कोणी. का? माझ्याकडे बघून. ते नाही, जरा जास्त होतंय का माझं? जरा नाही, खूप अति होतंय. हे बघ, अजूनही वेळ गेली नाहीये. आवर. दोष किती गंभीर आहे गुरुजी? मुलाच्या जीवावर बेतू शकतं. म्हणजे दुसरा काही पर्याय, काही विधी वगैरे? दुसरा कोणताही पर्याय नाही. मुलीचं नाव बदलणं हा एकमेव सोपा उपाय आहे आणि तो करावा असं माझं मत आहे. ठीक आहे. माझ्या मुलाचं आयुष्य माझ्यासाठी महत्वाचं. खरं तर माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही. पण मी, आमचे पिताश्री, आजोबा, पणजोबा, आम्ही सगळ्यांनी फक्त किर्लोस्कर कुटुंबियांच्या हिताचाच विचार केलेला आहे. म्हणून तर तुमचा शब्द महत्वाचा. आणि त्यात प्रश्न प्रीतमच्या जीवाचा आहे आणि त्या बाबतीत मी धोका नाही पत्करू शकत. ठीक आहे, त्या मुलीला समजवा. हो, तिची पण काही चूक नाही. म्हणजे नाव बदलणं म्हणजे आपली ओळख बदलण्यासारखं आहे. आणि अचानक आपली जुनी ओळख पुसायला सांगितल्यावर तिचीही रिॲक्शन अपेक्षित होती. पण मी तिला समजावेन, प्रीतमच्या भल्यासाठी. पत्रिका माझ्या जवळच असू देत. हं? आई साहेबांची ओटी भरून द्या आणि ते श्रीफल घरातल्या देवासमोर ठेवा. हा हार घरातल्या देवाला अर्पण करा. तोपर्यंत मुलीच्या जन्माक्षरावरून एखादं नाव सुचतंय का ते मी पाहतो. या. मम्मा, अहिल्यादेवी. अहिल्या, काय म्हणाले गुरुजी? सगळं ठीक होईल म्हणाले. ते आपल्याला एक अक्षर सुचवतील आणि दिशाला आवडेल ते नाव ठेवू शकते ती. त्याबद्दलचे सगळे विधी करूच आपण. आणि हाच उपाय म्हणाले. नाही म्हणजे तेवढंच ना, बाकी लग्नात काही विघ्न नाही. नाही येणार. आणि मी येऊही देणार नाही. मी श्रीकांतशी बोलून घेते. पण श्रीकांत आहेत कुठे? काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून गेलेत. मी त्यांच्याशी बोलून घेते. ठीक. चल. हो. देवी आई, इतकी वर्ष तू आम्हा किर्लोस्कर कुटुंबावर आपली कृपा ठेवलीस, ती तशीच असू दे. माझ्या दोन्ही मुलांवर तुझी कृपादृष्टी असू दे. प्रीतम आणि दिशाचं लग्न निर्विघ्न पार पडू दे. माझ्या कुटुंबापेक्षा मला काहीही महत्त्वाचं नाही. त्यांना आणि आता आमच्या कुटुंबात नव्याने प्रवेश करू पाहणाऱ्या दिशाच्या कुटुंबाला समृद्ध ठेव.
हीच तुझ्या चरणी प्रार्थना. दिव्या आई, हा कसला संकेत?